नमस्कार मंडळी, तर आपल्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज खूप दिवसांनी शिवराचं कालवण घालणार आहे। शिवरा म्हणजे काय, तर आमच्या इथे एक शिवरा मच्छी येते, तर त्याचे हे तुकडे आहेत, म्हणजे तुकड्या केलेल्या आहेत। तर मादीच होती, खूप खूप चरबी होती, जास्तीत जास्त शिवराच्या याला चरबी असते, तर हीच ती चरबी होती, खूप आलेली होती। तर मग आम्ही ठरवलं आता कालवण तर बनवायचं आहे, आणि याचं जास्तीत जास्त आहे ना कालवणच बनवलं जातं, कारण ती जी चरबी आहे, म्हणजे जो काय फॅट आहे, तर तो फॅट आपण फ्राय करायला गेलो ना, तर पूर्ण पाणी होऊन जातं त्याच्यामुळे कालवणामध्ये टाकला तरी तर त्याचं काय होतं की तो तेल आहे तो त्याच्यामध्येच मिक्स होऊन जातो, त्याच्यामुळे एवढं काय वाटत नाही। सोबत शिंगाल्याची तुकड्या जेव्हा आम्ही शिंगाली जेव्हा आणली ना, तेव्हा त्याच्यासोबत आम्हाला हे असे शिंगाल्याची अंडी भेटली, आणि इकडे खूप मोठी अशी पेर आहे, तर त्याचं मी सेपरेटच बनवणार आहे पेरीचं। हे बघा, हे ते सगळं आहे, ही ती पेर आहे। तर सगळ्यात आधी मी पेर बनवणार आहे। ही बघा, आता मी काय केलं, ती पेर आहे ना, ती स्टार्टिंगलाच धुवून घेतली होती, तिला काय जास्त हलवलं नाही, नाहीतर मग कसं होतं ती फुटली जाते आणि मग व्यवस्थित पण लागत नाही, आणि सगळं ते बिखुरतात। आणि आता छोटीशी अशी कढई घेतली आहे, त्याच्यामध्ये तेल टाकलं आहे, तेलामध्ये थोडासा लसूण टाकलेला आहे, आणि मी सेपरेट अशी बनवणार आहे। तर जो कालवण जो शिवरा अंडा होता, तर त्याच्या काही तुकड्या होत्या, त्याचं काही यांचा मी कालवण बनवणार आहे। मी 2-3 व्हिडिओ याच्यामध्ये ह्यावरच मी 2-3 व्हिडिओ बनवलेले आहेत सेपरेट, कारण शिवराचं पेर आहे ना, ती वेगळी जी मी आत्ता करते ती मी वेगळी फ्राय केली आहे। कालवणाची एक वेगळी व्हिडिओ आहे, ती पण तुम्ही बघू शकता। आणि आत्ता मी इथे हळद आणि मसाला याच्यामध्ये टाकलेला आहे, थोडंसं असं फ्राय केलं, आणि नंतर थोडा पाणी टाकून ही जी पेर आहे ती शिजवण्यासाठी घेतलेली आहे। तर ह्याला मी काय जास्त असं फ्राय करत बसणार नाही आहे, कारण कसं होतं ती खराब होऊन जाते, म्हणजे मी तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे ती फुटली गेली ना की मग त्याच्यातली जी अंडी आहे ती बिखुरतात, तर ते आपल्याला करायचं नाही आहे। म्हणून मग मी ह्याला काय जास्त हे नाही करणार आहे, स्प्रेड करणार नाही, जास्त हातपली वगैरे फिरवणार नाही आहे। आणि आता इथे चवीपुरतं मी मीठ घातलेलं आहे, सोबत थोडासा आहे ना पाण्याचा हापका द्यायचा, आणि मग झाकण ठेवायचं। तर मी इथे ना, हे बघा, ही अशी बिखुरली जाते, तर मी आता ह्याच्यातच घेतलेलं आहे पाणी, आणि हे सगळं पाणी मी ह्याच्यात टाकून घेते। आता तुम्ही बघितलंच असाल की पाणी मी काही एवढा घेतलेला नाही आहे। आता ना झाकण ठेवायचं आहे, म्हणजे हे व्यवस्थित शिजेल, म्हणजे एकदा शिजलं की टेन्शन नाही। तर ह्याच्यात मी ती शिंगाल्याची अंडीसुद्धा टाकलेली आहेत, आणि मी आता यांना झाकण ठेवते। आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे 10 ते 15 मिनटं, आणि लो फ्लेमवरच ठेवायचं आहे, म्हणजे आपल्याला ते करपायला नको म्हणून। आणि तुम्ही आता बघू शकत असाल की हा जो मसाला आहे त्याला लागलेला तो खाली असं थोडा चिकटला आहे, आणि जी पेर आहे ती सेपरेट अशी कडक झालेली आहे, मस्त शिजली गेली आहे व्यवस्थित। आणि एक लक्ष द्यायचं, जेव्हा आपण जर शिंगालीची अंडी टाकत असतो ना, तेव्हा पेर वगैरे किंवा शिंगाल्यांची अंडी वगैरे आहे ना, हे जर सेपरेट तुम्ही बनवत असाल ना, तर ती उडतात। मग काय करायचं, शिंगाली आता माझ्याजवळ खूप कमी क्वांटिटी होती, तुम्ही पण बघितले असाल, तर शिंगाल्यांची जर अंडी आपण सेपरेट करत असू ना, तर ते पाण्यात उकळवायला ठेवायचे, आणि नंतर मग त्यांचं कालवण घालायचं असतं। तर तुम्ही तशा पद्धतीने सुद्धा करू शकता। आणि
थोडंसं लक्ष लावायचं, कारण उडण्याचे चान्सेस जास्त असतात, म्हणजे तेल वगैरे उडू शकतो हे असे कामं करताना. तर मी थोडासा असा सगळं मिक्स केला मसाला, कारण खाली चिकटला होता म्हणून गॅस एकदम लो फ्लेमवरच ठेवली होती. नंतर मी झाकण ठेवल्यानंतर आपलं झालेलं आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता खूप मस्त अशी झालेली आहे एक बाजू. दुसरी बाजू पण मी तशीच आता फ्राय करणार आहे. मी कडक करते ह्याचं कारण असं, कारण जेव्हा आपण कडक करतो ना तेव्हा ती टेस्ट पण छान लागते, खायलासुद्धा अप्रतिम लागतं. आता हात जर माझा नॉनस्टिक असता तर पूर्ण मसाला लागला असता. ते बघा, ही आपली एक बाजू पण झालेली आहे. आणि असे पेरीचे जे तुकडे मी केले होते स्टार्टिंगला तसेच्या तसे सेपरेट झालेले आहेत. आणि हे बघा, मी हात लावून दाखवलेला आहे तुम्हाला, एकदम अशी कडक झालेली आहे. आणि ह्या शिंगारीची अंडी आहे, हा दुसरा पीस. अशा प्रकारे मस्त झालेली आहेत अंडी.